नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं मनपूर्वक मी प्राध्यापक खोमणे संजय स्वागत करीत आहे. मागील 1 महिन्यापासून आपण इयत्ता 11वी तुकडी डी वर्गातील विद्यार्थ्यांनी भूगोल विषयाचं अध्ययन करत आहेत. यामध्ये आपण भूगोल विषयाचे असणाऱ्या संकल्पनाचा अभ्यास आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 3री पासून भूगोल विषयाचं अध्ययन व अध्यापन करीत आलेला आहात. त्यामुळे आपणाला भूगोल विषयातील विविध घटकांविषयी माहिती तुम्ही अभ्यासलेली आहे, आत्मसात केलेली आहे. आपण अभ्यासलेल्या काही भागांचाच पुन्हा 11वी व 12वीमध्ये सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. परंतु विस्तृत स्वरूपाचं त्या विषयाची मांडणी या ठिकाणी असेल. इयत्ता 11वीतील भूगोल हा भूगोलाच्या असणाऱ्या ज्या शाखा आहेत, तर ती पहिली शाखा प्राकृतिक भूगोल यावरती आधारित आहे व पुढील वर्षी म्हणजे 12वीला आपण गेल्यानंतर भूगोलाची असणारी दुसरी शाखा मानवी भूगोल याचा अभ्यास आपण इयत्ता 12वीत करणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये आपण प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्गनिर्मित असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास वर्षभर आपण 11वीच्या भूगोल या पुस्तकातून, पाठ्यपुस्तकातून जो HSC बोर्डाने निर्माण केलेला आहे यातून आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये खूप बारकावे या विषयातून दिलेले आहेत. यातील काही निरीक्षणं आपल्याला करायचे आहेत, काही प्रयोग आपल्याला करायचे आहेत. या आधारे काही प्रश्नांची उकल करायची आहे. खूप मनोरंजक असा हा 11वीचा भूगोल विषय आहे आणि आपल्या अवतीभोवतीसुद्धा या घटकांचा संदर्भ येताना दिसून येतो. त्यामुळे 4 भिंतीच्या आत न अभ्यासता आपण सर्वांगीण भूभागाचा विचार किंवा आसपासचा परिसर पाहून आपण त्या संकल्पना आत्मसात करणार आहोत. तर मागील महिन्यामध्ये आपण भू हालचाली प्रकरण पहिले याविषयी आपण विविध असणारी माहिती अभ्यासलेली आहे. यामध्ये आपण भू हालचाली म्हणजे काय, भू हालचालीचे प्रकार, त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे प्रकार याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. यात प्रामुख्याने अंतर्गत प्रक्रियांचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या ज्या हालचाली आहेत, या 2 प्रकारच्या हालचाली आहेत. त्या हालचाली आपण भू हालचाली या प्रकरणातून आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपण भूकंप म्हणजे काय, भूकंपाची कारणे आपण अभ्यासलेली आहेत, भूकंपाचे परिणाम कसे होतात ते अभ्यासलेले आहेत. त्यानंतर ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखीचे असणारे प्रकार, ज्वालामुखीपासून विविध भूआकार कसे निर्माण होतात हे आपण आकृतीसहित अभ्यासलेले आहे. तर भूहालचालीचाच असणारा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रक्रिया किंवा बाह्य कारक. ते कोणकोणते आहेत, तर ऊन, वारा, पाऊस, नदी, हिमनदी, लाटा ही बाह्यकारक आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरील भागामध्ये. म्हणजे भूपृष्ठापासून ते वातावरणापर्यंत या भागामध्ये असणारे सर्व घटक हे बाह्य घटक म्हणून ओळखले जातात. यांचा परिणाम हा पृथ्वीच्या बाह्य भागावरती होताना दिसून येतो आणि त्यातून वेगवेगळे भूआकार, वेगवेगळे
घटक निर्माण होत असतात. हे तुम्हाला या आकृतीमधून दिसून येत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर ही एक आकृती आहे. 2.1 म्हणजे प्रकरण दुसरं, त्यातली पहिली आकृती. तर आपण सर्वांनी या आकृतीचं पहिल्यांदा निरीक्षण करायचं आहे. या आकृतीमध्ये रंगसंगती आहेत, काही चौकोन आहे, त्याच्यामध्ये काही संकल्पना दिलेल्या आहेत. तर यामध्ये पहा, ढग आहे, ढगातनं पाऊस पडत आहे, हिरवा रंग आहे, काळसर रंग आहे, निळा रंग आहे, ग्रे रंग आहे, तपकिरी रंग आहेत. आता आपल्याला ही रंगसंगती आपण अभ्यासलेली आहे. हिरवा रंग कशासाठी वापरतात, निळा रंग कशासाठी वापरतात. तर पाऊस पडत आहे, जलप्रवाह वाहताना दिसून येतात उंचावरून, खोलगट भागामध्ये ते संचयित होत आहेत. त्यानंतर वेगवेगळे थर तयार होत असतात, त्यातून वेगवेगळे भोकार तयार होतात. वेगवेगळे पहा, याच्यामध्ये हिरव्या रंगाच्या ठिकाणी 2 चौकोन आहेत. त्या ठिकाणी पहिल्या चौकोनात अपक्षर आणि वहन लिहिले आहे. त्यानंतर दुसऱ्या चौकोन आहे, पृष्ठभागावर खडकांचे विदारण किंवा अपक्षरण आहे. त्यानंतर निळा भाग हा संचयन दाखवलेला आहे. त्यानंतर एकावरती एक स्तर तयार झालेले आहेत, तिथं थरांचा भाग दर्शवलेला आहे. ग्रे कलरमध्ये तुम्हाला आग्नेयजन्य खडक आहे, लाव्हा रसाचे घनीभवन आहे, लाव्हा आहे, मॅग्मा आहे. त्यानंतर मॅग्मा कोटी आहे. त्यानंतर काही अंतर्गत भागात जसजसं जाल तसं उष्णता वाढत जाते, त्यामुळे खडक वितळतात. त्याच्यावरती आल्यानंतर दाब पडतो, उष्णता असते, त्यामुळे रूपांतरित खडक निर्माण होतात. त्यानंतर वरती आल्यानंतर समुद्राच्या तळाशी स्तरावर साचून स्थरित खडक तयार होतात. अशी वेगवेगळे माहिती तुम्हाला ह्या चित्रामधून दिसून येत आहे. तर ह्या चित्राचा संदर्भ आपण पहिल्या प्रकरणाशी आलेला आहे. कारण पहिल्या प्रकरणामध्ये आपण पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रिया अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भूकंप, ज्वालामुखी अभ्यासलेला आहे, लाव्हा कशाला म्हणतात, मॅग्मा कशाला म्हणतात, हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. म्हणजे अंतर्गत हालचालीतून वेगवेगळे घटक कसे निर्माण होतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि अंतर्गत आणि बाह्य भागावरती वहन आहे, अपक्षर म्हणजे खनन आहे, वहन म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्याची प्रक्रिया आहे. यामुळे अनेक बदल बाह्य भागावरती आपल्याला दिसून येतात. आता हे निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तरं आपण शोधून द्यायचे आहे. असेच चित्रण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भविष्यात ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही अभ्यास करण्यासाठी उतराल, त्यावेळेस तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न लोकसेवा आयोग व केंद्रीय आयोग तुम्हाला विचारताना दिसून येतात. त्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या भूगोलाचा अभ्यास हा 11वीमध्येच सुरुवातीला करताना तुम्हाला दिसून येईल. असेच प्रश्न तुम्हाला त्यावेळेस सुद्धा विचारलेले असतीलच. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं तर्कसंगत विचारशैली निर्माण करून आपण प्रश्नांचं उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते आपल्या वहीमध्ये आपण लिहून घ्यायचे आहे. तर मी या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं दोन्हीही या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत. ते आपण आपल्या भूगोलाच्या वहीमध्ये प्रकरण दुसरं असं टायटल देऊन त्यामध्ये लिहायचे आहे. ही आकृतीसुद्धा आपण पेन्सिलनी काढायची आहे आणि हे सर्व घटक तुम्ही त्या ठिकाणी पेन्सिलने दाखवायचे आहेत.
आता यामध्ये काही प्रश्न तयार केलेले आहेत ते आपण पुढच्या PPTमध्ये पाहणार आहोत. पहा, याच्यामध्ये प्रश्न आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. पहा, पुन्हा आपण चित्रामध्ये आलेला आहे. प्रश्न काय विचारला की आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खडक कुठे लिहिलेले आहेत, तर कोणकोणत्या प्रकारचे खडक या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत शोधा बघू. पहा, तुम्हाला आढळलेले आहेत. एक अग्निजन्य खडक, पहा कुठे तो तयार झालेला आहे. 2 स्थरित खडक, त्याची रचना पहा कुठे आहे. आणि 3 रूपांतरित खडक. अशा आकृतीमध्ये हे 3 प्रकारचे खडक दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे दुसरा प्रश्न तयार केलेला आहे की प्रश्न असा आहे की उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा. पहा, उत्पत्तीनुसार म्हणजे पृथ्वीच्या निर्मिती झाल्यानंतर या पृथ्वीतलावरती प्रथम कोणता खडक तयार झाला, त्यानंतर पुढचा खडक, असा क्रम तयार होत गेलेला आहे. तर पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्वालामुखी ही संकल्पना अभ्यासली. ज्वालामुखी म्हणजे काय, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणारा तप्त असा द्रवरूप लाव्हा व मॅग्माच्या स्वरूपामध्ये बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या बाह्य भागावरती येऊन तो पसरून थंड होऊन कठीण अशा स्वरूपाचा खडक तयार झाला, त्याला प्राथमिक खडक असे आपण म्हटलं जातं. आणि हा प्राथमिक खडक अतिशय तप्त अशा अग्नीपासून तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण नाव दुसरं दिलंय अग्निजन्य खडक. इंग्लिशमध्ये याला इग्नियस रॉक असं म्हटलं जातं. प्रथम तयार झालेला आहे म्हणून याला प्राथमिक किंवा अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं. त्यानंतर या खडकावरती, हा कठीण खडक आहे, या कठीण खडकावरती बाह्यकारकांचा परिणाम होऊन, बाह्यकारक कोणते, ऊन म्हणजे उष्णता, सूर्यप्रकाश, पाऊस, वारा, या कारकांचा परिणाम होऊन त्या कठीण खडकाचा कण सुट्टे झाले. कारण हवामानाचा प्रभाव हा खडकावरती होतो, त्यामुळे हे सुट्टे कण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काळामध्ये वाहत जाऊन खोलगट भागामध्ये ते संचयित झाले, अवसाद निर्माण झाले म्हणजे साचले, आणि असे थरावच थर साचत जाऊन तो एक संघ बनला, जोड बनला. आणि त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा खडक तयार झाला, त्याचं नाव आहे स्थरित खडक. याला सेडिमेंटरी रॉक्स असं म्हटलं जातं. दुसरं नाव आहे गाळाचे खडक. हा मऊ असतो. विद्यार्थी, आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यामध्ये तुम्ही निरीक्षण करू शकता, ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर पावसाचे प्रवाह वाहत असताना पहा, वाहून गेल्यानंतर हळूहळू मऊ माती दिसून येते तुम्हाला, हळूहळू अनेक लेयर तुम्हाला दिसून येतात. तर ते कठीण भागातील असणार खडकावरती त्याचा प्रभाव पडून ते वाहत वाहत येऊन खोलगट भागा ठिकाणी संचयित झाले आपल्याला दिसून येते. तर असेच खोलगट भागावरती स्तरासह संचयित होऊन स्थरित खडकाची निर्मिती होते. म्हणजे दुसरा नंबरचा खडक कोणता आहे, स्थरित खडक. त्यानंतर मग या दोन्ही खडकांवरती, अग्निजन्य व स्थरित खडकावरती दाब व उष्णता, दाब म्हणजे प्रचंड दाब खडकावर पडल्याने आणि खोल जसं तशी उष्णता निर्माण होत जाते, वाढत जाते. नियम आहे आपल्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, जसं तुम्ही पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खोलवरती जाल तसं
तापमान हे वाढत जातं, टेम्परेचर वाढतं आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तुम्ही जसजसं वर जाल तसतसं तापमान कमी होत जातं. हा नियम आहे. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जसं खोल जाल तसं उष्णता निर्माण होते आणि यामुळे रूपांतरित खडकांची निर्मिती होते. म्हणजे मूळ खडकाचं स्वरूप बदलून दुसऱ्या खडकांचं रूप धारण केलं जातं, म्हणून त्याला रूपांतरित खडक असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये मेटामॉर्फिक रॉक्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, उत्पत्तीनुसार हे खडकांचे 3 प्रकार आहेत. एक अग्निजन्य खडक, 2 स्थरित खडक, 3 रूपांतरित खडक. त्यानंतर आपण पुढे तिसऱ्या PPT आपण चित्रावरून प्रश्न तयार केला ते आपण पाहूया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स्थरित खडकाची निर्मिती कशी होते. पहा प्रश्न काय आहे, स्थरित खडकांची निर्मिती कशी होते. पुन्हा आपण पहिल्या PPTकडे जाऊया. त्या चित्रामध्ये निरीक्षण करूया. स्थरित खडक कुठे पहा. की काय म्हटलेलं आहे की स्थरित खडकांची निर्मिती कशी होते. पहा याचं उत्तर असं आहे. पहा इथे स्तर दिलेले आहेत, निळसर भाग आहे तिथे संचयित झालेला आहे, त्याच्या खाली लेयर आहेत सगळे. स्थरित खडक कसे निर्माण होतात की जेव्हा पृथ्वीवरील असणाऱ्या खडकांचे बाह्यकारकापासून परिणाम होऊन त्या खडकाचे लहान लहान तुकडे होतात. ते तुकडे याच कारकामुळे वाहून नेले जाऊन अन्य ठिकाणी एकमेकांवर स्थारांच्या स्वरूपात संचयित होतात. वाहून कोण येतं? नदी, हिमनदी, वारा, हे बाह्यकारक, हे लहान तुकडाचे कण पावसाच्या पाण्याच्या सहाय्याने वाहत विशिष्ट ठिकाणी जाऊन ते संचयित होतात. आणि या अवसादात अन्य जैविक घटकही मिसळले जातात. जैविक म्हणजे इतर पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, हे जे काही मृत झालेले असतात त्यांचे अवशेष, वनस्पतीचे काही अवशेष हे त्याच्यामध्ये मिसळतात आणि यावर प्रचंड दाब पडत असल्यामुळे व लुकन पदार्थाद्वारे, लुकन म्हणजे बारीक बारीक कण, स्थरित खडकांची निर्मिती होते. तर अशा पद्धतीने स्थरित खडकांची निर्मिती होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणकोणत्या घटकामुळे खडकांचे लहान लहान तुकडे होऊ शकतात. पहा कोणकोणत्या घटकामुळे खडकांचे लहान लहान तुकडे होऊ शकतात. तर उत्तर आहेत पाणी, दाब व उष्णता. यामुळे खडकांचे लहान लहान तुकडे होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे की कोणता खडक सहजतेने तुटेल, त्याचं कारण सांगा. पहा आपण पुन्हा चित्रामध्ये जाऊया. पहा तर याच्यामध्ये 3 खडक आहेत. एक अग्निजन्य खडक, स्थरित खडक आणि रूपांतरित खडक. कोणता खडक सहजतेने तुटेल? अग्निजन्य हा कठीण खडक आहे, हा काय तुटू शकणार नाही. रूपांतरित खडक हा त्याच्यानंतर मूळ गुणधर्मामधून दुसऱ्या स्वरूपाचा हा
खडक तयार होतो तोही कठीण असतो. त्यामुळे जे काही सुट्टे कण असतात ते संचयित होऊन स्तरावर स्तर आणि त्यापासून स्तरित खडकाची निर्मिती होते. त्यामुळे सहजतेने तुटणारा खडक म्हणून स्तरित खडकाकडे पाहिले जाते. तो मृदू मऊ स्वरूपाचा असतो आणि तो सहज तुटू शकतो. का तुटू शकतो? कारण त्या खडकावर त्या भागातील हवामानाचा प्रभाव पडतो. पाणी, दाब, उष्णता इत्यादीमुळे खडकांचे खंडन होते, म्हणजे विलग होतात, तुकडे होतात व एकसंध खडकापेक्षा जोड किंवा स्तर असलेले खडक सहज तुटू शकतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आग्नेय खडकापेक्षा स्तरित खडक सहज तुटतात. या ठिकाणी या चित्रावरून 5 प्रश्न आपण निर्माण केलेले आहेत आणि त्याची उत्तर आपण या चित्राच्या सहाय्याने आपण व भूहालचालीच्या आधाराने आपण त्याची उत्तरं शोधलेली आहे, त्याची दिलेली आहे माहिती. तर अशा पद्धतीने आपण यातून काय निष्कर्ष निघू शकतो? तर या खडकावरती सर्वात जास्त बाह्य कारकांचाच परिणाम होताना दिसून येतो आणि त्यातून वेगवेगळे बदल होताना दिसून येतात. तर याचाच अभ्यास आपण प्रकरण 2 विधारण व विस्तृत झीज यातून करणार आहोत. विधारण याला इंग्लिशमध्ये वेदरिंग व विस्तृत झीजला मास मोमेंट असं म्हटलं जातंय. आता विद्यार्थी मित्रांनो, विधारण म्हणजे काय? विधारण व विस्तृत झीज ह्या संकल्पना वेगळ्या आहेत. प्रथम आपण विधारण याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहे. विधारण म्हणजे काय? तर व्याख्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे, भूपृष्ठावरील खडक तुटतात, त्यातील कण सुट्टे होतात, यामुळे खडक कमकुवत बनतात, त्यात विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात, यालाच विधारण असे म्हणतात. पहा, भूपृष्ठावरील खडक तुटतात, त्यातील कण सुट्टे होतात, यामुळे खडक कमकुवत बनतात, त्यात विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात, यालाच विधारण असे म्हणतात. आपण यापेक्षा आणखी सोपी व्याख्या करूया. विधारण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकावर बाह्यकारक म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन खडकाचे बारीक कणांमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला विधारण असे म्हणतात. यानुसार विधारणाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार म्हणजे
1. कायिक विधारण, 2. रासायनिक विधारण, 3. जैविक विधारण. कायिक विधारण म्हणजे काय? विधारणासारखीच कायिक विधारणाची व्याख्या आहे, ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कायिक विधारण म्हणजे काय? तर भूपृष्ठावरील बाह्य कारकांचा परिणाम होऊन मूळ गुणधर्मात बदल होत नाही, त्यास कायिक विधारण असे म्हटले जाते. तर रासायनिक विधारण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकावर बाह्य कारकांचा परिणाम होऊन मूळ खडकात बदल होऊन दुसरा गुणधर्म प्राप्त करणारा घटक तयार होतो, खडक तयार होतो, त्यास रासायनिक विधारण असे म्हणतात. तर जैविक विधारण म्हणजे काय? तर सजीव प्राण्यांद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम होऊन खडकांचे विलगीकरण होते, त्यास जैविक विधारण असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये चित्राचं निरीक्षण करून त्यावर आधारित आपण प्रश्न आणि उत्तर याविषयी आपण माहिती अभ्यासली व त्याच्यानुसारच विधारण म्हणजे काय यामध्ये आपण विधारणाची व्याख्या व विधारणाचे प्रकार याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण विधारणावर परिणाम करणारे घटकांचे कार्य कसे होते ते आपण उद्याच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.